कुंडलिनी जागृतीनंतर येणारे दिव्य अनुभव. कुंडलिनी जागृतीच्या कालावधीत साधकाच्या शरीरात आमूलाग्र फरक होत असल्याने केवढा शारीरिक त्रास होऊन त्याच्या मनोबुद्धीवर किती व्यापक परिणाम होतो हे आपण पाहिलेच आहे. कित्येक वेळा त्रास व यातना होऊन साधक आपली साधना अर्धवट सोडून माघारी फिरतो व पूर्वीपेक्षा अधिक अधपतित होतो असे पाहण्यात आले आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, सुज्ञे प्रकट न भावे, प्रकट होऊनी नासावे हे विहित नव्हे. परंतु योग्य मार्गदर्शनाखाली नेटाने प्रयत्न केल्यास यातनांचे बंधन झुगारून देऊन साधक प्राप्त दिव्य शक्तीमुळे पलीकडील दिव्य जगताचे दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्याच्या शरीरातील पेशीत स्पंदन करणाऱ्या गुणाणूंची रचना आदर्श गुणांना धरून उत्क्रांत झाल्यामुळे तो आता प्राप्त दिव्य शक्तीद्वारे दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्याच्या शरीरातील योगनाड्या दिव्य प्रवाह स्त्रोताकरिता मोकळ्या झाल्यामुळे साधक आता दिव्य प्रकाश, दिव्य नाद, दिव्य स्पर्श, दिव्य गंध, दिव्य रस इत्यादी दिव्य अवस्थांचा अनुभव घेऊ शकतो. शरीरातील कुंडल रचना व तिला धरून नाडीशुद्धी झाल्यामुळे साधक असले दिव्य अनुभव घेऊ शकतो. साधक आता उच्च मानव होऊन पूर्ण योगी होऊ शकतो. तो चंद्रसूर्यांचे प्रकाशनाद, ताऱ्यांचे दिव्य संगीत, दूरस्थ अस्तित्वांचे नाद, आकाशगंगेतील भव्य व दिव्य रचना व नाद कल्लोळ ऐकू शकतो, पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, चव घेऊन त्याचा गंधही घेऊ शकतो. एकाच गुणाद्वारे तो पंचगुणांचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या प्रत्येक इंद्रियाची क्षमता वाढवल्यामुळे तो हे सहज साध्य करू शकतो. तो ताऱ्यांचा नाद, स्पर्श, प्रकाश, रस व गंधही घेऊ शकतो. त्याचे प्रत्येक इंद्रिय प्रत्येक कार्य करू शकते. त्यामुळे असला परमयोगी एक समयावच्छेदे करून सर्व गुणांचे ज्ञान एकाच क्षणी घेऊ शकतो. यात आश्चर्य वाटण्यासाठी काहीच नसून तो त्याच्या सर्व इंद्रियातीत क्षमतेचा गुणविकास आहे. सामान्य जनांना हे शास्त्र माहीत नसल्यामुळे असल्या अतिंद्रिय ज्ञानाला ते चमत्कार असं म्हणतात. पण जगात चमत्कार असा नाहीच. दिव्य साधनेमुळे प्रत्यक्ष अनुभव घेऊन साधक आपली धारणा दृढ निश्चित करतो. त्यालाच चमत्कार असे म्हणतात. च म्हणजे दृढ धारणा, मत म्हणजे अनुभवसिद्ध मत आणि कार म्हणजे अवस्था. उच्च अनुभवांची निश्चिती म्हणजे चमत्कार होत. ते स्वतः घ्यायचे असतात, दाखविण्यासाठी नव्हेत. ते अन्य लोकांना दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला बुवाबाजी म्हणता येईल. अयोग्य माणसांना आपले दिव्य अनुभव सांगू नयेत असा त्या प्रांतात मान्य असा नियम आहे. असे न झाल्यास अयोग्य माणसे त्यांची टिंगल करतील किंवा त्याचा व्यापार करतील. ध्यानामुळे साधकात जन्मतः असलेल्या शक्ती उत्क्रांत होऊन तो दिव्य अनुभवांना पात्र होतो. म्हणून वैदिक परंपरेत ध्यानाला फार महत्त्व आहे. भक्तिमार्गात सुद्धा इष्टदेवतेच्या ध्यानाला फार महत्त्व आहे. प्रथम इष्टदेवतेचे ध्यान करून मगच मंत्रजप अथवा नामस्मरण करावे असा दंडक आहे. शरीरातील सर्व चेतना एकत्र करण्याच्या प्रक्रियेला ध्यान असे म्हणतात. सर्व शरीरेषु चैतन्यम एकाग्रम इति ध्यानम अशी ध्यानाची परिभाषा आहे. चैतन्य एकाग्र करता आल्यास ध्यान लागते, तर ध्यान लागल्यास चैतन्य आपोआप एकाग्र होते. चैतन्य एकाग्र झाल्यास त्या एकतानतेमुळे विश्वातील अनेक अवस्थांशी संबंध येऊन त्या अवस्थांशी एकरूप झाल्यामुळे त्या अवस्थांचे ज्ञान आपणहून होत असते. ज्ञान म्हणजे त्या अवस्थांशी एकरूप होणे अथवा तादात्म्य पावणे होय. असले तादात्म्य पावल्यानंतर साधकाला चमत्कारिक अनुभव येतात. त्यापैकी काही अनुभवांबद्दल प्रत्यक्ष माहिती घेऊ. दूरदर्शन. सुरुवातीला साधकाला प्रकाशाचे अत्यंत तेजस्वी पुंज दिसतात. त्याद्वारे शक्तीची देवाणघेवाण सुरू होत असते. असले तेजस्वी प्रकाशपुंज सतत नाचत असतात. त्याद्वारे अनेक दिव्य वर्णाची वलये दिसतात. तसले वर्ण पृथ्वीतलावर पाहण्यास मिळत नाहीत. कालांतराने हे तेजपुंज एकत्र येऊन ज्योतीच्या आकारात रूपांतरित होतात. ते इतके तेजस्वी असतात की त्यामुळे इतर पदार्थ पाहणे अशक्यप्राय होऊन जाते. काहींना यज्ञकुंड दिसू शकेल,
त्या यज्ञकुंडातून प्रखर आवाज करीत प्रखर ज्वाला निघताना दिसेल. सरोवरातून हळूहळू वर येणारा सूर्य काहींना दिसेल. काहींना रम्य असा चंद्र ढगामागे लपलेला अथवा त्या ढगाबाहेर येऊन प्रकाशमान होताना दिसेल. असला चंद्रप्रकाश साधकाचे चित्त हरकून टाकतो आणि साधक एका दिव्य आनंदात धुंद राहतो, स्वानंदात मग्न असतो. सूर्यचंद्रांच्या दर्शनाद्वारे त्यांचा नादही ऐकू येऊ शकतो. त्यामुळे साधक एका दिव्य नादानुसंधान अवस्थेत धुंद असतो. योगमार्गातील अनुभव दोन प्रकारचे असतात. एक शब्दानुविद व दुसरा दृश्यानुविद. सूर्याचा नाद सागरांच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात तसा जवळपास असतो. चंद्राच्या नादाची बरोबरी करणारा दुसरा नाद व्यवहारात नाही, तरी पण रातकिड्यांच्या नादासारखा तो असतो असे म्हणता येईल. ताऱ्यांच्या प्रकाशासह ताऱ्यांचे मंजूळ नाद ऐकू येतात. विविध रंग, विविध नाद असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. जे नाद कधीच नष्ट होत नाहीत त्यांना अनाहत नाद असे म्हणतात. मुंगीच्या चालण्याचा जो नाद तयार होत असतो तोही योगी ऐकू शकतो. म्हणूनच योगी संत कबीरजी म्हणतात, चीटी के पाँव में घुंघरू बांधे वो भी साहेब सुनता है. झुरळासारख्या किड्यांचे लयबद्ध वृंद संगीत ऐकायला मिळते. फुलातील पराग पृथ्वीवर पडताना जो दिव्य मंद नाद येतो तोही योगी ऐकू शकतो. असल्या नाद ब्रह्मात सदा तल्लीन झाल्यामुळे योगी आपल्याच दिव्य विश्वात मग्न असतो. त्यांना पोशाख, व्यवहार व खाण्यापिण्याचीही शुद्ध नसते. दृश्यानुविद आणि शब्दानुविद अवस्थांचा अनुभव व्यवहारात दोन प्रकारे येऊ शकतो. समजा आपण महाभारतातील कथा ऐकत आहोत. ऐकत असताना तंद्री लागून डोळे आपोआप बंद पडतात व साधक त्या कथांना चित्रदृश्याने पाहत असतो. या अवस्थेत त्याला ऐकू येत नाही. ऐकण्याऐवजी तो दृश्य बघत असतो. याला दृश्यानुविद अवस्था असे म्हणतात. काही साधक दृश्य स्वरूप बघत असता चित्ताची एकतांता होऊन त्या दृश्याऐवजी कथांचे प्रसंग नादरूपानेच ऐकत असतो. या अवस्थेला शब्दानुविद अवस्था असे म्हणतात. एकाच वेळी दोन्ही अनुभव येणे कठीण असले तरी शक्य असते. याला उभयविद्या अवस्था असे म्हणतात. आपण व्यवहारात एकाच वेळी पाहू शकतो आणि ऐकूही शकतो, परंतु असल्या व्यावहारिक अनुभवांपेक्षा उभयविद्या अवस्था बरीच उच्च असते. त्याचा अनुभव सांगणे शब्दापलीकडील काम आहे. याचा आशय असा की योग्याच्या चित्तदृश्याचे वितरण शब्दात तर शब्दाचे वितरण दृश्यात करू शकते. आजच्या बोलपटात याच तत्त्वाचा उपयोग केला आहे. चित्रपटातील घटनांचे चित्रण एका फिल्मवर केले जाते. त्याच्या एका बाजूला घटनातील नाद अथवा संवादांचे रूपांतर प्रकाश लहरीत करून त्याची छायाचित्रणे त्या फिल्मच्या एका अंगाला रेषारूपात केली जातात. त्या रेषारूपात प्रकाश पाडून पलीकडच्या विद्युत बल्बवर त्याचा स्वीकार केला जातो. तो विद्युत बल्ब मग त्या किरण प्रकाशाचे रूपांतर पुन्हा नादात करतो. त्यामुळे घटनेद्वारे प्रकाशात रूपांतर होणाऱ्या प्रकाश लहरींचे पुन्हा नादात रूपांतर होऊन प्रेक्षक दृश्यासह बोलणे ऐकू शकतो. योगी असलाच व्यवहार बाह्य उपकरणाशिवाय करू शकतो. परमाणू न फोडता सुद्धा योगी त्या परमाणूतील भयानक प्रकाश व भयानक उष्णतेचा अनुभव घेऊ शकतो. प्रत्येक अणुपरमाणूत प्रकाश व नादाचे दिव्य सूक्ष्म व्यवहार चाललेले असतात. ते दिव्य नाद आणि प्रकाश योगी सतत ऐकू शकतो, पाहू शकतो. असल्या प्रकाश व नादाचे ब्रह्मात योगी सदा मग्न राहू शकतो. परंतु असल्या दिव्य नाद ब्रह्मात सदा तल्लीन असण्यापेक्षा समाजातील सुखदुःखात समरस होऊन त्यांची सुखदुःखे दूर करणारा योगीच खरा योगी होय. सिद्धार्थ गौतम बुद्ध असेच सांगत असत. ते म्हणायचे, तुला स्वर्ग, नरक व दिव्य अनुभूतींशी काय करायचे आहे? तू आपली दुःखे दूर करण्याचा प्रयत्न कर. दूरश्रवण. योग्याने आपले चित्त दूरच्या घटनांवर एकाग्र केल्यास त्याला दूरचे ऐकू येऊ शकते. काही योग्यांना दूरश्रवणाचे दिव्य अनुभव येऊ शकतात. सहस्रावधी अंतरावरील घटना त्यांना तत्काळ ऐकू येऊ शकतात. असा अनुभव स्वामी विवेकानंदांना न्यूयॉर्कमध्ये आला होता. त्यांच्या कलकत्ता स्थित मित्रांनी त्यांच्याबद्दल अयोग्य चर्चा केली. ती विवेकानंदांना न्यूयॉर्कमध्ये आपोआप ऐकू आली. लेखकालाही असाच अनुभव आला आहे.
आयुर्वेदाचार्य सुश्रुतांचा असा दिव्य श्रवणाचा अनुभव तर त्यांच्या नावातच ग्रंथित केला आहे. त्यांचे नावच सु म्हणजे उत्तम आणि श्रुत म्हणजे ऐकलेला असेच ठेवण्यात आले आहे. दूरस्थ आवश्यक वल्लींशी आपले चित्त एकाग्र केल्यास त्या वल्लीतील गुण सुश्रुतांना आपणहून ऐकू येत असत. त्या गुणांचा उपयोग ते औषधात करून घेत असत. वल्लींचा प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रयोग न करता त्यांना त्या वल्लींचे गुण आपोआप कानात सांगितल्याप्रमाणे कळत असत. दूरश्रवण शक्तीचा सुंदर उपयोग क्वचितच इतरत्र झाला असेल. वैदिक परंपरा समाजोन्मुख व बुद्धिप्रधान आहे. आपल्या कानाच्या पडद्यातील क्षमता दर क्षणाला 20 ते 20,000 कंपनापर्यंत नाद ऐकण्याची आहे. ती अधिक वाढवून दूरश्रवणाची किमया सिद्ध होते. 20च्या खालील कंपने नाशकारक तर 20,000 वरील कंपने उत्पादक असतात. गंधारग्राम. भारतीय संगीतात गंधारग्राम नावाची एक स्वररचना आहे. तिचा कुशलतेने उपयोग केल्यास योगी गायक आपले स्वराद्वारे वस्तुसंधारण अथवा वस्तू परिवर्तन करू शकतो, असे संगीतशास्त्रात वर्णन आले आहे. प्रत्येक अणुपरमाणूतील ओतप्रोत स्वतःभोवती भ्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या घटनेला धरून त्यांचा एक नियत नाद येत असतो. तसला वृंदनाद बाह्य उपायांनी उत्पन्न करता आल्यास गानयोगी त्या वस्तू उत्पन्न करू शकतो आणि उलट प्रक्रिया केल्यास त्यांचे अन्य वस्तूत रूपांतरसुद्धा करू शकतो. गांधर्व गायन असेच होते व आज प्रयत्न केल्यास असू शकते. गंधारग्रामाची रचना सध्या चालू असलेल्या षडजग्रामापेक्षा एकदम विभिन्न आहे. षडजग्रामाची सवय असणाऱ्यांना गंधारग्रामाचे स्वर बेसूर वाटते. गंधारग्रामाच्या श्रुती विभिन्न आहेत. गंधारग्रामाचा सतत अभ्यास करून तसल्याच बेसूर वाटणाऱ्या स्वरांना सिद्ध करून गायन केल्यास ते गंधर्व संगीत निश्चितच उत्पादक राहील, यात शंकाच नाही. असले दिव्य गंधर्व गायन आज अस्तित्वात नाही. प्रयत्न केल्यास तसला प्रकार अंमलात आणता येईल. गायनामध्ये स्पर्शगुण. गायक योग्य तऱ्हेने गायल्यास त्याच्या गायनातून स्पर्शगुणसुद्धा उत्पन्न होऊ शकतो. भगवान गोपाळकृष्णाच्या रासक्रीडेचे असेच वर्णन आहे. टिपऱ्या वाजवून गाणे म्हणणाऱ्या प्रत्येक वृत्तिरूप गोपीला कृष्णाचा प्रत्यक्ष स्पर्श जाणवत असे. गीताद्वारे प्रस्फुट होणारा तो दिव्य स्पर्श म्हणजे सर्व रसांची रासक्रीडा होय. स्वतःत रममाण होऊन दिव्य गायनात गुंग होणाऱ्या गायक व श्रोत्यांना असला दिव्य स्पर्शाने पुलकित झाल्याचे दिव्य आनंद येतो. प्रत्येक स्वर समूहाला धरून एक दिव्य स्पर्श गायक श्रोत्याला त्या दिव्य गंधस्वरूप रासक्रीडेचा अनुभव देत असतो. असल्या दिव्य अवस्थेत वाहवा म्हणायला कोणी देहभानावरच नसतो. देहभान हरपला तुझं पाहता विठ्ठला, अशी सर्वांची अवस्था होऊन जाते. तसल्या दिव्य अवस्थेत भक्त भगवंतास आलिंगन देऊन धन्य होत असल्यास नवल नाही. असल्या गीताला समगीत म्हणजे समगीत असं म्हटलं आहे. गायक व श्रोता दोघेही सम म्हणजे एकरस होत त्या दिव्य गीताकडे गमन करीत असतात. नादब्रह्मातील हा स्पर्शगुण होय. भगवंताशी खेळली जाणारी रासक्रीडा ती हीच होय. दिव्य सुगंध. असल्या दिव्य स्पर्शावस्थेत असतानाच दिव्य सुगंधाचा सतत अनुभव येत असतो. घ्राणेंद्रियातील मखमली त्वचा असलेल्या पेशीतून तंतू स्वच्छंदाने नर्तन करीत असतात. या तंतूवर गंधाचे कण आदळल्यास त्यातून जी मूड उत्पन्न होते त्यावर या गंधाची जाणीव अवलंबून असते. अशा दिव्य अवस्थेत प्रत्यक्ष गंधकण नाकात न जाताच त्यातील तंतुजाल त्या मोडीवर येऊन त्या मोडीला धरून साधकाला दिव्य सुगंध सतत येत असतात. प्रत्यक्ष पाहावे तर जवळ उदबत्ती अथवा अत्तर नसते. दिव्य स्पर्श व तंतूच्या नर्तनामुळे असला दिव्य सुगंधाचा अनुभव येत असतो. गंधर्व अवस्थेचा असाच दिव्य आशय आहे. गंध म्हणजे गंध अथवा वास आणि अरुवहा म्हणजे त्याप्रमाणे असलेली चित्ताची धारणा होय. ज्यांच्या अस्तित्वातून दिव्य गंध प्रक्षेपित होतात असल्या महान साधकाला गंधर्व असे म्हटले आहे. गानयोगाची ही उच्च अवस्था होय. असल्या दिव्य अवस्थेतून सरणाऱ्या दिव्य अनुभूतींना अप्सरा असे म्हणतात. गंधर्व आणि अप्सरा
साधकाचीच दिव्य अवस्था व त्याला धरून त्यांची दिव्य अनुभूती होत. भगवान शिवाच्या संगतीत असले गंधर्व व अप्सरा सतत असतात. गायकांचे दैवत भगवान शिव आहे. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर असला दिव्य सुगंधाचा अनुभव साधकाला येऊ शकतो. दिव्य सुगंध नसले तरी प्रत्येक माणसागणिक असलेल्या विभिन्न शारीरिक गंधाची जाणीव कुत्र्यांना असल्याने ते गुन्हेगारांना आजही पकडू शकतात. दिव्य चव अथवा रस. कुंडलिनी जागृत झाल्यावर आहार अतिशय कमी होऊन अल्प आहारातच त्याची तृप्ती होत असते. प्रत्येक पदार्थात एक दिव्य रस असल्याचा त्याला अनुभव येत असतो. कित्येक वेळा काही न खाताच त्यांची तृप्ती होत असते. जिभेवरील भागावर काही उंचावटे असतात. त्यातील पेशीतंतूवर लाळेत विरलेले पदार्थ पसरतात व त्यांच्या रसाचा आस्वाद जिभेवरील पेशीतंतूवर होऊन त्या रसाची भावना व्यक्तीला होत असते. कुंडलिनी जागृत झाल्यावर रसग्रंथी व रसतंतू स्वतःत रममाण झाल्यामुळे साधकाला दिव्य रसाचा सतत अनुभव येऊन तो तृप्त होऊन जातो. असल्या अवस्थेत त्याला जेवणाची आवश्यकताच वाटत नसते. आणखी उच्च साधनांनी साधकाला बला अतिबला ही विद्या प्राप्त होऊन तो कमीत कमी अन्न ग्रहण करीत असतो. आपल्या गळ्यात मध्यभागी एक ग्रंथी असते. त्याला चुल्लिका ग्रंथी असं म्हणतात. या ग्रंथी योग्य कार्य करीत असल्यास साधकाला हळूहळू त्यावर संयम आणून तो भोजनाशिवाय बरेच दिवस राहू शकतो. असल्या विद्यांना बला अतिबला विद्या असे म्हणतात. बला म्हणजे जेवणाव्यतिरिक्त आणि अतिबला म्हणजे पाण्याविना राहता येण्याची जीवनातील श्रेष्ठ कला होय. बला अतिबला विद्या. बला म्हणजे अन्नाविना बराच काळ राहणे आणि अतिबला म्हणजे पाण्याविना राहू शकणे होय. आपल्या कंठाखाली एक चुल्लिका नामक ग्रंथी असून त्यावर संयम साधल्यास सतत अन्न पाण्याशिवाय राहू शकतो. झाडे अन्न ग्रहण न करता राहू शकतात. ते आपल्या पानांद्वारे हवेतील कर्बाचे आणि सूर्यकिरणांद्वारे आवश्यक त्या पदार्थाचे सेवन करून राहू शकतात. वृक्षांचे असले जीवन योगी अंगवळणी पाडू शकतो. पण वृक्ष पृथ्वीतून जल व आवश्यक त्या क्षारांचे सेवन करीत असतात. योगीसुद्धा सूर्यकिरणांद्वारे व हवेतून आवश्यक ते अन्न व जल शोषण करू शकतात. त्या दिव्य जीवनाचे केंद्रस्थान चुल्लिका ग्रंथी आहे. त्यावरील संयम योग्याला प्रत्यक्ष अन्न व जलसेवनाशिवाय राहू देतो. असले महान योगी जवळजवळ नसल्यासारखीच परिस्थिती आहे. लेखक स्वतः अन्न पाण्याशिवाय 13 दिवस विनाकष्ट राहू शकला एवढा अल्प अनुभव लेखकाला आहे. यावरून अन्न पाण्याशिवाय राहता येणे शक्य असावे असे वाटते. प्रापंचिक माणसाला असल्या दिव्य साधना व शक्ती प्राप्त करणे कठीणच असते. कालगतीचे दिव्य ज्ञान. प्रकाशाच्या वेगाला धरून कालमापन केले जाते. भगवान पतंजली आपल्या कैवल्यपादात म्हणतात, अतीत अनागत ज्ञान हे काल धर्माच्या विरुद्ध गतीवर अवलंबून असते. मुळात काल नसतोच. त्याच्या विभिन्न भासमान गतीमुळे भूत भविष्य कालाचा भास होत असतो. जो काही आहे तो वर्तमान कालच आहे. योगी आपले चित्त विभिन्न कालातील घटनांशी एकचित्त करून त्या कालाशी समरस होऊ शकतो. त्याच्यासाठी भूत भविष्य काल नसतो. एडिंग्टन नावाच्या वैज्ञानिकाने असे सिद्ध केले आहे की आपल्याला जर प्रकाश वेगापेक्षा अधिक गतीने वेग धारण करता आला तर आपण विपरीत उलट अनुभव घेऊ शकतो. साधारणतः आपण जन्मलेल्या मुलाचे बालक रूप पाहतो, त्यानंतर त्याचे किशोर रूप, किशोर वयानंतर त्याचे तारुण्य, तारुण्यानंतर वयस्क वय, वयस्कानंतर त्याचे वार्धक्य आणि वार्धक्यानंतर त्याचे मरण पाहत असतो. प्रकाश वेगापेक्षा अधिक गतीने भ्रमण करता आल्यास आपल्याला उलट अनुभव येतील. मृत्यूवश झालेला गृहस्थ वृद्धासारखा चालू लागेल. वृद्धाचा तो वयस्कर, वयस्कराचा तरुण, तरुणाचा किशोर, किशोराचा बालक, बालकाचा नवजन्मात शिशु व त्यानंतर तो शिशु आपल्या मातेच्या उदरात गडप होताना दिसेल. योगी आपले चित्त कोणत्याही कालगतीशी एकरूप करून त्या कालातील व्यक्तींशी बोलू शकतो आणि घटनांचा अनुभव घेऊ शकतो. योगी नेहमी कालाच्या वर असतो. म्हणून काळाला धरून असणारी शरीराची तरुण वृद्धावस्था त्याला लागून असते. खरा योगी हा चिर तरुण असतो. त्याचे खरे वय इतर जाणू शकत नसतात. रामकृष्ण व विष्णू देवता काळाच्या वर असल्याने त्यांना दाढी मिशा दाखवल्या नाहीत. ते चिर तरुण आहेत. पुराणातील बालाखिल्य ऋषी
असल्याच काळाच्या वर असलेली दिव्य अस्तित्वे होत. एखाद्या अवकाशयानात काही अंतराळ यात्री ठेवून ते अवकाशयान सतत प्रकाश वेगाने अधिक गतीने संचालित केल्यास त्या यानातील प्रवासी पृथ्वीवरील युगायुगानंतरही त्याच वयाचे राहतील, कारण मारक असा काल त्या अवस्थेत नसतोच. पृथ्वीवर येणाऱ्या तबकड्यातील यात्री ज्या क्षणी त्यांच्या ग्रहावरून निघतात त्याच क्षणी ते विश्वाचा फेरफटका करून आपल्या ग्रहावर परत जाऊ शकतात. नव्हे, एडिंग्टनच्या सिद्धांतानुसार ते आपले ग्रहावरून निघालेल्या वेळेच्या अगोदरसुद्धा परत जाऊ शकतात, कारण त्यांचा वेग प्रकाशवेगापेक्षाही अधिक राहील. आपल्या चित्त नामक उपकरणाद्वारे योगी या सर्व दिव्य अवस्थांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. कुंडलिनी जागृतीनंतर असल्या कालातीत अवस्थांचा अनुभव योगी घेऊ शकतो. म्हणून कुंडलिनी जागृत योगी इतरांपेक्षा अधिक तरुण दिसतो. त्याची अवस्था अधिक काल राहिल्यास तो चिरतरुण दिसेल. रामकृष्णांचे जीवन असेच आदर्श कालातीत जीवन होय. उत्क्रांती गतीतून जीव गेल्यास अगणित कालात तो पूर्णत्वास प्राप्त करू शकतो, पण त्यासाठी आणखी अगणित काल वाट पाहावी लागेल. मानवदेह हे उत्क्रांतीचे उच्च पद होय, परंतु अजून एक अतिउच्च पद शिल्लक राहिले आहे, आणि ते म्हणजे परमयोगाचे परिपूर्ण शरीर होय. असल्या शरीरातील पेशीत स्पंदन करणारे गुणाणू अतिपरिपूर्ण गुणांनी प्रेरित राहतील. म्हणून तो योगी सर्व उत्तम गुणांनी संपूर्ण असा राहील. त्याच्या मेंदूतील सर्व पेशी व केंद्रे पूर्ण विकसित व कार्यरत झाल्याने असला योगी सर्वात उच्च, बुद्धिमान व ज्ञानी राहील. सामान्य माणसातील पेशी, गुणाणू व बुद्धिकेंद्रे अविकसित असतात. प्रकृतीने मानवास अगोदरच सर्व देऊन ठेवले आहे, पण त्याचा योग्य उपयोग मानव अज्ञानामुळे करू शकत नाही. त्यांचा योग्य उपयोग करण्याचा शास्त्रीय प्रयत्न म्हणजे कुंडलिनी जागृतीची साधना होय. जडाच्या सर्व नियमांच्या वर जाऊन तो नित्य दिव्य अनुभव घेऊ शकतो. सर्व अनुभव घेऊन तृप्त झाल्यावर स्वेच्छेने तो देहत्याग करून या जड जगताचा निरोप घेतो. त्याचे जड शरीर पंचतत्वात विलीन होते आणि आत्मरूप परमात्मा रूपात विलीन होऊन काहीच उरत नाही. यालाच मुक्ती असे म्हणतात. मूळ विश्व पूर्ण आहे, ते पूर्णत्वास जन्म देते आणि शेवटी पूर्णत्वात विलीन होते. उपनिषदे सांगतात, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.